नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास भाग 2 याविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण एक मुद्दा समजून घेतला होता, की उत्तरेमध्ये विशेषतः वेस्टर्न प्रोव्हिन्स, ईस्ट वेस्टर्न प्रोव्हिन्स आणि नॉर्दर्न इंडिया या ठिकाणी कशाप्रकारे सेंट्रल एशियन्स कम्युनिटीज किंवा सेंट्रल एशियन्स ट्राइब्स यांनी त्यांचं राज्य स्थापित केलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याचा आढावा आपण मागच्या वेळेस घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाच पुढचा भाग आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे जे दोन्ही मुद्दे आहेत, की पूर्व-पश्चिम भारत, उत्तर भारत, ओके, नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स ज्याला म्हटलं जातं, यामध्ये किंवा या खिंडीतूनच खऱ्या अर्थाने परकीय किंवा वेगळ्या अर्थाने बाहेर देशातून आलेले राज्यकर्ते त्यांनी इथे राज्य करण्याचा प्रयत्न केला. इथे या ठिकाणावर त्यांनी एक पकड घेण्याचा प्रयत्न केला. हा काही पहिला प्रयत्न नव्हता. परंतु मौर्योत्तर कालखंडाच्या काळानंतर मौर्योत्तर काळामध्ये आपल्याला हा पहिला प्रयत्न असलेला दिसून येतो. यामध्ये खरं तर आपल्याकडे 2 पद्धतीने या रिजन म्हणजे ज्या भूप्रदेशाचा आपण अभ्यास करतोय त्याचा इतिहास समजून घेता येईल. एक तर अंतर्गत असलेली राज्यव्यवस्था आणि बाहेरून येऊ घातलेली राज्यव्यवस्था, ओके, की ज्यामध्ये शुंग, कुशाण हे सगळे राज्यकर्ते त्यामध्ये अपेक्षित आहेत. आणि अंतर्गत असलेले राज्यकर्ते म्हणजे की ज्या मौर्योत्तर कालखंडामध्ये पुष्यमित्र शुंग, त्यामुळे शुंग डायनेस्टी ही जी काही सुरू झाली ती, आणि इथून बाहेरून आलेले जे काय क्षत्रप, शक, ओके, सातवाहन, या सगळ्यांचं मिश्रण आपल्याला या भूप्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतं. तर यातले काही परकीय आक्रमण आहेत किंवा काही परकीय आलेले डायनेस्टीज आहेत आणि काही स्वकीय किंवा तिथल्या एक लोकल डायनेस्टीज किंवा ज्याला अंतर्निहित किंवा अंतर्भूत या भूप्रदेशात असलेले जे काही राज्यकर्त्यांचे छोटे-छोटे कुटुंब होते, की ज्यांनी त्यांच्या पद्धतीने राज्यशासन करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या सगळ्याचा आढावा आपल्याला या काळामध्ये किंवा या मॉड्यूल्समध्ये आपण घेत आहोत. हाही सुद्धा भारताचा इतिहास भाग 2 ब्लॉक नंबर 1. भारत हा 2000 BCE ते 300 BCE. म्हणजे शकावली किंवा जे काय भारताचं किंवा की जी काही आपली कालगणना आहे, इसवी सन पूर्व ते इसवी सनाच्या नंतरची, यामध्ये आपल्याला जवळ-जवळ हा 500 वर्षाचा इतिहासामध्ये हा संपूर्ण कालखंड त्याच्या या कालखंडाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामुळे यातलं मॉड्यूल 2 जे आहे, की जे आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये राहून गेलं होतं, त्याचा सांगोपांग विचार किंवा त्याचा आढावा आपण आता घेण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आपण जे मागचं लेक्चर झालं त्या संदर्भातल्या काही गोष्टीवर पुन्हा एक नवीन दृष्टिक्षेप टाकून किंवा एक उर्वरित असलेले जे काही मुद्दे होते त्याची पुन्हा नव्याने चर्चा करू. जसं मौर्योत्तर काळामध्ये इथे एक शुंग डायनेस्टी किंवा शुंग राज्यकर्ते उभे राहिले आणि त्यांनी इथला सगळा कारभार, त्यातलं प्रशासन आणि विविध धर्मांना आणि त्याच्या दैवतांना दिलेली जे काही पॅट्रोनेज किंवा राजमान्यता आहे, त्याबरोबरच याच काळामध्ये आपल्याला या सगळ्या मौर्य आणि मौर्योत्तर सगळ्या राज्यकर्त्यांचे सेंट्रल एशिया किंवा दक्षिण आशियाई जमातींशी काही संबंध असलेले दिसून येतात. ज्यामध्ये खरं तर इंडो ग्रीक आणि ते जो बॅक्टेरिया रिजन होता, त्या बॅक्टेरिया रिजनमध्ये वर्तमानातलं अफगाणिस्तान, पूर्व अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तानचा काही भाग असा तो सगळा बॅक्टेरिया हा रिजन होता, की ज्यामध्ये इंडो ग्रीक्स किंवा ग्रीक्स हे पहिल्यांदा तिथे सेटल होत आहेत. ओके. कारण चायनाच्या संदर्भातल्या किंवा तिकडे चायनातलं मायग्रेशन संपलेलं आहे किंवा बंद झालेलं आहे, कारण चायनाच्या अंतर्गत काही वेगळे नियम या काळात उभे राहतात. त्यामुळे भारताकडे येण्याचा जो मार्ग आहे तो त्यांना पत्करावा लागतो. ग्रीक जेव्हा या भूमीवर विशेषतः पंजाब क्रॉस करून येतात किंवा पंजाब जिंकल्यानंतरचा जो भूप्रदेशामध्ये जे ग्रीक उरतात त्या सगळ्यांना इंडो ग्रीक म्हणजे भारतीय भूप्रदेशाची ज्यांचं संमिलन झालं असे ग्रीक, की ज्याला इंडो ग्रीक असं म्हटलं जातं. तर त्या इंडो ग्रीकचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं या मॉड्यूल्समध्ये, मॉड्यूल 2 मध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे शुंग आणि कुशाण या राजघराण्याचा इतिहास समजून घेतल्यानंतर आपल्याला सातवाहन, पश्चिमी क्षत्रप, इंडो ग्रीक आणि या सगळ्यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ही सगळी जी घराणी आहे ही खरं तर एक रिजनल पॉवर्स म्हणून उभी राहतात. म्हणजे स्थानिक सत्ता
म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. कारण मौर्योत्तर कालखंडामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे, की मौर्य हे एक मोठं साम्राज्य नष्ट झाल्याच्या नंतर किंवा त्याचा ऱ्हास झाल्याच्या नंतर, की त्यामध्ये जी युनिफॉर्मिटी होती, त्यामध्ये जी एक एकवाक्यता होती, त्यामध्ये जे मोठं साम्राज्याचं एककेंद्री प्रशासन होतं, त्याचा लय आपल्याला या काळामध्ये दिसून येतो. त्यामुळे त्या लयामुळे जो एक अवकाश तयार झालेला आहे, तर तो अवकाश कोण भरून काढतं? तर तो अवकाश ही छोटी-छोटी साम्राज्य, छोट्या-छोट्या डायनेस्टीज, छोटी-छोटी कुटुंब किंवा घराणी, की जे स्थानिक आहेत आणि काही परदेशी आहेत. तर हे सगळे स्थानिक आणि परदेशी हे छोटे कुटुंब किंवा एक छोटे रिजन्स किंवा हे सगळं हा अवकाश भरून काढतात. त्यामुळे याला रिजनल पॉवर्स असं म्हटलं गेलेलं आहे. कारण मौर्य कालखंडापासून गुप्ता कालखंड येईपर्यंत हा जो मध्यांताचा काळ आहे, मध्यांतराचा काळ आहे, याच्यामध्ये या सर्वांना हा सगळा भूप्रदेश एकाच अखत्यारीत आणेल असा मोठं साम्राज्य मौर्यानंतर झालेलं आहे. ते आलं गुप्ता पिरियडमध्ये किंवा गुप्ता काळ जेव्हा सुरू होतो. ओके. त्यामुळे गुप्ता आणि मौर्य आणि गुप्त या काळाच्या अंतर्गत यांच्या दरम्यान वेगवेगळ्या लोकल डायनॅस्टीज उभ्या राहतात, की ज्याचा काही भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये समजून घेतला. त्यामध्ये खरं तर या काळामध्ये पश्चिम भारत जो आहे, तो त्याचं एक महत्त्व वाढलेलं आहे. कारण पश्चिम भारतामध्येच या रिजनल पॉवर्स किंवा या प्रादेशिक सत्तांचा उगम आपल्याला झालेला दिसून येतो. इंडो ग्रीकच्या निमित्ताने त्यामध्ये काही परकीय किंवा काही बाहेरील अशी मंडळी दिसतात आणि क्षत्रप आणि इतर सगळे किंवा विशिष्ट शुंग हे सगळे स्थानिक रूलर्स किंवा स्थानिक सत्ताधारी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. परंतु पश्चिम भारताचं महत्त्व या काळामध्ये जे वाढलं आपण असं जे म्हणतो, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पश्चिम भारताच्या संदर्भातलीच ही एक महत्त्वाची खिंड होती, की ज्याद्वारे बाहेरून विशेषतः मध्य आशिया आणि इतर भूप्रदेशातून इतर जमाती किंवा इतर समूह किंवा इतर राज्यकर्ते घराणे ते भारताच्या किंवा त्या या भूभागाच्या मध्ये प्रवेशित करू शकत होते. कारण उत्तरेला एक मोठा हिमालय होता आणि इतर सगळ्या चहूबाजूने जो भारताचा भूभाग आहे तो समुद्राने व्यापलेला असल्यामुळे तिथून प्रवेश करणं शक्य नाही. त्यामुळे या काळामध्ये पश्चिम भारताचं महत्त्व एक चोक पॉइंट किंवा एक 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 वेगळ्या अर्थाने त्याचं महत्त्व वाढलेलं दिसतं. एक तर या सगळ्या ज्या सत्ता आहेत त्याचं गमन या ठिकाणातून होताना दिसतं. त्याच पद्धतीने जर काही स्थानिक राज्यकर्त्यांना या सगळ्या सत्तांना विरोध करायचा असेल, तर त्याचं युद्ध केंद्र सुद्धा आपल्याला पश्चिम भारताचं हे केंद्र दिसून येतं, की ज्यामध्ये ही देवाण-घेवाण आणि त्याचबरोबर रोध-प्रतिरोध असे दोन्ही पैलू आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे आपण मागे समजून घेतलं, की मौर्य कालखंडामध्ये खरं तर पुष्यमित्र शुंग हा जो मौर्यांच्याच शेवटचा जो राजा होता बृहदत्त, त्याच्या राजघराण्यामध्ये हा बृहदत्त काम करत होता किंवा त्याचा एक कारभार होता. एक अधिकारी होता तिथला आणि महत्त्वाचा अधिकारी होता. परंतु शेवटचा राजा जो होता मौर्य साम्राज्याचा, त्याचा नावलौकिक काही इतर बल्लाढ्य जे मौर्य साम्राज्य किंवा राज्यकर्ते होऊन गेले, त्याप्रमाणे नसल्यामुळे खरं तर मौर्य साम्राज्याला एक उतरती कळा लागलेलीच होती. आणि आपण बघितलं की मौर्य साम्राज्याचे जे महत्त्वाचे राजे होते सम्राट अशोक आणि त्यांचे वडील बिंदुसार या सगळ्या दोघांनीही जैन धर्म आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला होता. आणि विशेषतः सम्राट अशोकांच्या वडिलांनी खरं तर जैनमध्ये धर्मांतरही केलेलं आपल्याला दिसून आलेलं दिसतं काही पुराव्याच्या आधारात. आणि सम्राट अशोकांचं जे सुद्धा कल आहे तो बुद्धिझमच्या पूर्ण फेवरमध्ये किंवा पूर्ण त्याच्या संपर्कात सम्राट अशोक होता. त्यामुळे खरं तर प्राचीन भारतापासून एक जी काही ब्राह्मणी सत्ता या सगळ्या भूभागावर म्हणजे होती, तिला एक खंड पडलेला दिसून येतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण पण असं होतं, की वैदिक विशेषतः वैदिकोत्तर कालखंडामध्ये जे काही रूढी, कर्मकांड, मनुस्मृती आणि इतर जे काही धर्मग्रंथ की ज्यांच्यामुळे एक वेगळ्या सामाजिक रचना ह्या थोड्याशा कर्कचून अशा बांधल्या गेलेल्या, तर त्याच्यामध्ये एक विषमतेचे वेगवेगळे पैलू दिसायला लागलेले होते. तर त्यामुळे एक समाजामध्ये एक वेगळा प्रतिरोध असाही होताच आणि विशेषतः एवढ्या मोठ्या साम्राज्यांच्या राज्यकर्त्यांनी
बुद्ध आणि जैन यांना राज्याश्रय दिल्यामुळे वैदिक संप्रदायाला किंवा वैदिक कालखंडाला एक उतरती कळायला लागलेली दिसून येते. परंतु पुष्पमित्र शृंगाच्या निमित्ताने ती जी काही उतरती कळा वैदिक धर्माला किंवा वैदिक संस्कृतीला लागलेली होती, त्याला एका मोठ्या प्रमाणातलं पुनरुज्जीवन पुष्पमित्र शृंग यांच्यामुळे मिळालेलं आपल्याला दिसून येतं. कारण जे राजाश्रय मौर्य कालखंडामध्ये मिळाले, त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळ्या पद्धतीचे धोरण शृंग राज्यकर्त्यांनी मौर्योत्तर कालखंडामध्ये राबवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 1985-87च्या काळामध्ये 185-87च्या काळामध्ये पुष्यमित्र शुंग हा शेवटच्या जो काही राजा आहे मौर्य साम्राज्याचा, त्याची हत्या करून हे संपूर्ण राज्यव्यवस्था हातात घेतो आणि खऱ्या अर्थाने शुंग राज्यकर्त्याचा की शुंग डायनेस्टीचा की शुंग राजघराण्याचा वाटचाल सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि शुंगांचं जे काय प्रादेशिक नियंत्रण होतं ते पुन्हा या उत्तर पश्चिम भारताच्या प्रोव्हिन्समध्येच या प्रदेशामध्येच आपल्याला दिसून येतं. त्यामुळे स्थानिक परिवेशामध्ये मौर्योत्तर कालखंडामध्ये आपल्याला शुंग राजघराण्याची सत्ता उभी राहताना दिसते किंवा उभी राहिलेली दिसते. आणि त्याचबरोबर या सगळ्यांचे विशेषतः मौर्य कालखंडापासून मध्य आशियातले जे ग्रीक होते त्यांच्याशी एक वेगळ्या पद्धतीचा सौहार्दपूर्ण संबंध म्हणजे व्यापारी संबंध आणि परराष्ट्रीय दृष्टिकोनातले संबंध दिसून येतात. त्याचं कारण महत्वाचं कारण असं की मौर्यांच्या राज्यकारभारामध्ये सुद्धा काही ग्रीक अधिकारी हे नेमलेले होते. आणि त्यामुळे या सगळ्या राज्यकर्त्यांनी विशेषतः मौर्य, क्षत्रप, सातवाहन आणि दक्षिणेतले काही तामिळ राजघराणे होती, या सगळ्यांनी ग्रीकांच्या संदर्भातले एक संबंध पूर्वीपासून स्थापित केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु ते जे काही ग्रीकांचा संबंध येतो तो केवळ काही सेवा पुरवणारे ग्रीक या अर्थाने येतो. ते राज्यकर्ते म्हणून त्यांचा उगम किंवा त्यांचा उदय अजून होणं बाकी होतं. त्यामुळे ह्या सगळ्या जे काही लोकल डेटीज किंवा लोकल राज्यकर्ते आहेत यांनी कुठल्या पद्धतीच्या सेवा या मध्य आशियातल्या ग्रीक समूहाकडून घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. तर विशेषतः सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिथलं जे अशोकन प्रोव्हिन्स किंवा अशोकन प्रांत होता त्याचा जो व्हाईसरॉय होता तो एक ग्रीक अधिकारी होता किंवा तो वंशाने तो एक ग्रीक होता. परंतु अशा पद्धतीचा एक संबंध आपल्याला दिसून येतो. उदाहरण आणि हाच दाखला किंवा अशाच पद्धतीच्या ग्रीकांशी संबंध असलेला विशेषतः मध्य आशियाई ग्रीकांशी संबंध असलेला दाखल्याला आपल्याला दक्षिण भारताच्या तामिळ राज्यव्यवस्थेमध्ये किंवा तामिळ राज्यांमध्ये सुद्धा दिसून येतो. विशेषतः बरेचसे जे तामिळ राजे होते त्यांचे जे संरक्षक होते की ज्याला आपण बॉडीगार्ड्स म्हणतो ते संरक्षक हे ग्रीक होते. ओके. त्यामुळे ग्रीक इथे एक वेगळ्या पद्धतीने आपली सत्ता स्थापित करण्याच्या अगोदर सुद्धा ग्रीक इथल्या वेगवेगळ्या राजांना त्यांची सेवा पुरवत असताना आपल्याला दिसतात. त्यामुळे एका बाजूने शुंग आहेत, दुसऱ्या बाजूने इंडो ग्रीक की ज्याचा आपण अजून सखोल म्हणजे नेमकं त्याचा वंश कुठून सुरू होतो, त्यांनी कुठल्या पद्धतीचे कार्य या सगळ्या भूभागावर केलं, या सगळ्यांचा आपण लेखाजोखा घेतच आहोत. तरी पण आपण आतापर्यंत काय शिकलो आणि अजून पुढचा जो काय 2-4 आर्ग्युमेंट्स करणं अपेक्षित आहे, त्या आर्ग्युमेंटची पार्श्वभूमी आपल्यासाठी आपल्याला शुंग आणि इंडो ग्रीक्स या दोघांचे सहसंबंध आणि संबंध स्थापित किंवा संबंध उजागर करणं किंवा त्याची पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. याचबरोबर आपल्याला शुंगच्या पलीकडे जसं ग्रीक आहेत तसेच इंडोसिथियन आणि इंडो पार्थियन की जे नंतर कुशाण आणि आपण त्याला शक असं म्हणतो, शक आणि कुशाण हे सगळे समूह सुद्धा येतात. खरं तर हे मध्य आशियामधून ज्या टोळ्या होत्या 5 महत्वाच्या टोळ्या त्याच्याशी यातल्या विशेषतः इंडोसिथियनचा संबंध दिसून येतो. त्याचबरोबर आपण कुशाणाचे उत्तराधिकारी, कुशाणाचे धार्मिक धोरण ह्या सगळे काही समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मौर्य काळाच्या समाप्तीपासून सुमारे 300 वर्षापर्यंतचा हा काळ आहे की ज्याला एक वेगळ्या अर्थाने स्थित्यंतराचा काळ सुद्धा म्हणता येईल की ज्यामध्ये वेगवेगळ्या भारतीय राजकीय घटना याचा उहापोह आपण काही मागच्या लेक्चर्समध्ये केला. परंतु यातला एक महत्वाचा जो काय पॉइंट्स किंवा क्रक्स आहे तो काय आहे, तर ह्या ज्या काही परकीय राजघराणी होती, परकीय जे काय वांशिक समूह होते त्यांचं भारतीय मुख्य प्रवाहाच्या राजकीय
परिप्रेक्षकामध्ये कशा पद्धतीने संमेलन झालं, ते संमेलन कसं झालं हे समाज म्हणून समजून घेणं, हे सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट आपण अधोरेखित केलेलं होतं. नक्की. आणि या सगळ्या उत्तर-पश्चिम राज्यकर्त्यांचा जो धार्मिक झुकाव होता, तो सुद्धा आपण समजून घेतला होता. त्यामुळे इन नटशेल हा सगळा 500 वर्षाचा परिप्रेक्ष्य आपण या सगळ्या रिजनल इमर्जिंग रिजनल पॉवर्स आणि शिंग आणि शक आणि कुशाण या राजघराण्याच्या इतिहासाच्या निमित्ताने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ऑफिशियली 187 या साली या मौर्य साम्राज्याचं पतन झालं आणि त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये अनेक विविध छोट्या-छोट्या शक्तींचा, की ज्याला रिजनल पॉवर्स किंवा ज्याला प्रादेशिक शक्ती असं म्हटलं गेलं, त्याचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे हा सगळा काळ जो आहे, तो मौर्योत्तर कालखंडाचा इतिहास म्हणून गणला गेलेला आहे. जरी समजा यामध्ये आपण प्रामुख्याने काही विशिष्ट स्थानिक किंवा प्रादेशिक राज्यव्यवस्थांचा अभ्यास करत असला, तरी बृहद अर्थाने याला मौर्योत्तर कालखंड किंवा मौर्योत्तर काळाचा इतिहास म्हणून सुद्धा गणलं गेलं किंवा समजलं गेलं. ओके. त्याचमुळे या निमित्ताने म्हणजे इंडो ग्रीक, इंडो पार्थियन्स, कायथियन हे जे काय वांशिक समूह होते मध्य आशिया आणि इतर युरोपियन प्रांतातले सुद्धा, तर त्यांच्यामुळे हे परकीय घटक म्हणून गणले गेले आणि ते भारतीय समाजात कशा पद्धतीने सम्मिलित झाले आणि यांच्या सम्मिलित होण्यानेच उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतामध्ये प्रादेशिक शक्तीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे सगळे जे काय मंडळी होती, म्हणजे हे सगळे जे काही राज्यघराणी होती, ती इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशिया म्हणजे स्थानिक राजघराणी जी होती, ती इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशिया यांच्या सक्रिय संपर्कात होती आणि त्यामुळे नंतरचे जे काय त्यांचे वंशज किंवा नंतरचे जे काही त्या राजघराण्यातले जे काही इतर राज्यकर्ते होते, त्यांना खरं तर इथे वेगळ्या अर्थाने सत्ता स्थापित करण्यामध्ये किंवा त्यांच्या छोट्या-छोट्या प्रादेशिक सत्ता उभ्या करण्यामध्ये, की ज्याला प्रादेशिक सत्ता स्थापना म्हटले गेलेले, त्याचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामध्ये सिथियन, शक, हुन, तुर्क इत्यादी भटक्या जमाती होत्या. तर उत्तर-पश्चिम यामध्ये ज्या काही सलग मोहिमा चालायच्या, की ज्या खरं तर अचमेनिड आक्रमण किंवा अलेक्झांडरच्या मोहिमा म्हणून ओळखल्या गेल्या. त्यामुळे परकीय किंवा मध्य आशियाच्या संदर्भामध्ये यातला पहिला जो काही सत्ता बदल आहे किंवा पहिला जो काही सत्ता स्थापित करण्यासंदर्भातला जो हस्तक्षेप आहे, तो आपल्याला च्या मोहिमांच्या अंतर्गत दिसून येतो. अलेक्झांडरच्या नंतर मग वेगवेगळ्या म्हणजे पहिल्यांदा या उत्तर-पश्चिम खिंडीतून या भूभागावर प्रवेश मिळवता येऊ शकतो, याची जाण अलेक्झांडरच्या मोहिमांमुळे इतर सगळ्या समूहांना झाली आणि नंतर तो ओघ सुरू केला. त्यामुळे वेगळ्या अर्थाने अलेक्झांडर हा पहिला माणूस होता, पहिला राज्यकर्ता होता, की ज्याने ही वाट या सगळ्या पश्चिम आणि उत्तर-पश्चिम आणि उत्तरेतला भारतीय भूभागाच्या संदर्भात ही वाट मोकळी करून देण्याचं काम अलेक्झांडरच्या मोहिमांनी केलेलं किंवा त्यानिमित्तानं झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हे जे काही ग्रीक आहे यांना भारतीय साहित्यामध्ये यवन म्हटलेलं आहे. सिथियन जे आहे त्यांना शक म्हटलेलं आहे आणि पार्थियन जे आहे त्यांना पहलव म्हटलेलं दिसून येतं. ओके. आता यातलाच कुशाण हा जो काही वंशज याचाही आपण थोडक्यात राजकीय आढावा घेतला. या कुशाण वंशांनी ही कुशाण जो वंश होता तो युहैची जमातीय शाखा होता. त्यांनी सुद्धा ग्रीक आणि इतर जे काही सिथियन किंवा शक आणि पार्थियन किंवा पहलव होते त्यांचंच अनुकरण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या सगळ्या संपूर्ण पटलावर आपण शुंग, इंडो ग्रीक, शक, पार्थियन आणि कुशाण यांचं राजकीय महत्त्व समजून घेतलं आणि त्याचबरोबर हा सगळा जो इतिहास आहे तो कुठल्या साधनांवर उभा आहे त्याचा तोही समजून घेतला. विशेषतः पतंजलीचं महाभाष्य, दिव्यवदन पुराण, ओके, मल्लिकार्जुनिमित्र हा कालिदास हा एक सगळ्यात मोठा या काळातला एक मोठा नाटककार, साहित्यिक, लेखक असा दिसतो, की ज्यामध्ये आपल्याला त्याचे मेघदूत पासून इतर असंख्य नाटकं, की ज्याने त्या काळातल्या सामाजिक रूढी परंपरा आणि सामाजिक जी वीण होती त्याच्यावर वेगळ्या अर्थाने भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यावेळेला कालिदासाच्या संदर्भामध्येच हर्षवर्धन आणि सॉरी या कालिदासाच्या कालखंडामध्ये आपल्याला पुष्यमित्र शुंगाचे जे नातू, विशेषतः मुलगा आणि नातू यांचे राजकीय हस्तक्षेप शुंग घराणं म्हणून
त्याचे विवेचन किंवा त्याचं विवरण आपल्याला मालविकाग्निमित्र या कालिदास लिखित नाटकामध्ये दिसून येतं. त्याचबरोबर हर्षचरित जे होतं बाणभट्टाचं, बाणभट्टाने लिहिलं हर्षचरित या राजाच्या सगळ्या चरित्र किंवा कामगिरीच्या संदर्भात, त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा माहिती मिळतो आणि तोच एक महत्त्वाचा स्रोत या कालखंडावर प्रकाश टाकण्याचा आपल्याला झालेला दिसून येतो. याशिवाय गार्गी संहिता आहे, त्याचबरोबर काही महत्त्वाचे शिलालेख आहे की ज्याला पुरातत्वीय शास्त्रीय आधार असं म्हटलं गेलं. त्यामध्ये अयोध्या येथे सापडलेले शिलालेख आहेत. विदिशा, ज्याला आज आपण वर्तमानातलं मध्य प्रदेश म्हणू शकतो, तो विदिशा प्रांतामध्ये सापडलेले शिलालेख आहेत. भरूच येथील काही स्कल्पचर्स किंवा काही आकृत्या किंवा काही दगडामध्ये कोरीव केलेल्या मूर्त्या आपल्याला आढळतात. आणि हा सगळा कालखंडाचा जो इतिहास रचला गेला आहे त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा आधार म्हणजे नाणी. खरं तर इंडो ग्रीक यांचा इतिहास समजून घेण्यासाठी नाणी हे केवळ एक महत्त्वाचं इतिहासाचं साधन आपल्याकडे साधन म्हणून शिल्लक राहतं. त्याचबरोबर उत्तर भारतातले कुटुंब आणि हे सगळे गोष्टी या सगळ्यांचा सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि पाली साहित्यामध्ये मिलिंद पंथ नावाचा जो काही ग्रंथ आहे, तो मिलिंद पंथ नावाचा ग्रंथ सुद्धा या काळातल्या राजवटीवर एक वेगळ्या पद्धतीचा प्रकाश टाकतो आणि विशेषतः त्याचा महत्त्वाचा जो फोकस आहे तो इंडो ग्रीक या राजवटीच्या संदर्भात किंवा या संदर्भात दिसून येतो. शुंग जे राजघराणं आहे ते जवळजवळ आपल्याला 112 वर्ष टिकलेलं दिसतं आणि यामध्ये जवळजवळ 10 महत्त्वाचे शुंग राज्यकर्ते तयार झाले. त्यामुळे 10 राज्यकर्त्यांनी 112 वर्ष राज्य केलं. त्यामुळे त्याच्यामध्ये एक तार्किक संगती आपल्याला दिसून येते की जी खरं तर इतर राजघराण्याचा इतिहास तपासताना त्या सगळ्याचे राजा त्या झालेले राजे आणि त्यांनी भूषवलेला काळ याच्यामध्ये एक विसंगती दिसते. पण या संदर्भात ती संगती आपल्याला दिसून येते. त्यामुळे 112 वर्ष शुंग राजघराणे टिकलं आणि त्यामध्ये जर 10 राज्यकर्ते होते तर हे एक वेगळ्या अर्थाने तार्किकदृष्ट्या सुसंगत आपल्याला दिसून येतं. पण शुंग राजघराणे जे आहे विशेषतः दिव्यवदन या महत्त्वाच्या साधन स्त्रोतानुसार हे बौद्ध मठांचा नाश करणारं शुंग राजघराणं किंवा विशेषतः पुष्यमित्र शुंग आपल्याला दिसतो. त्याचबरोबर बृहदारण्यक उपनिषद हे जे काय वैदिक स्त्रोत वैदिक साधन आहे, त्या वैदिक साधनानुसार पुष्यमित्र शुंगातल्या घराण्यातल्या किंवा विशिष्ट शुंगालाच संगीपुत्र असा नामोल्लेख केलेला आहे की संगीपुत्राचा अर्थ एक शिक्षक असा होतो. पाणिनीचं जे काही महाभाष्य आहे त्या पाणिनीच्या महाभाष्यानुसार शुंग हे भारद्वाज गोत्रातले होते असे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि कालिदासाचा जो मल्लिकाभिज्ञ मित्र आहे तो या शुंग राजघराण्याला अग्निमित्र म्हणून सादर करतो. त्याचबरोबर पुष्यमित्राचा मुलगा जो होता त्याची महत्त्वाची माहिती आपल्याला कालिदासाच्या लिखाणात आढळते. आणि या सगळ्या कालिदासाच्या परिप्रेक्ष्यातून जर शुंग राजघराण्याकडे बघितलं तर तो हे राजघराणं बैबिका कुलाचं असलेलं आपल्याला आढळून येतं. तर एक वेगळ्या पद्धतीचं साधन जे बौधायन श्रौत सूत्र आहे त्यानुसार बैबिका हे कश्यप या राजघराण्याशी किंवा बैबिका कुल हे किंवा कश्यप राजघराणं हे बैबिका कुलाशी संबंधित आहे असं दिसून येतं. परंतु यामुळे विशेषतः शुंग घराण्याची राज्यसत्ता आल्यामुळे संपूर्ण जो काय एक क्रांतिकारी बदल म्हणजे धर्मरचनेतला बदल म्हणून जो काही अशोका आणि नंतरच्या काळात झालेला दिसून येतो तो शुंग आल्यामुळे पुन्हा एक ब्राह्मणी सनातन वादाकडे हा सगळा एक राजकीय परिप्रेक्ष्य गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि शुंग राजघराण्याचा जो एक महत्त्वाचा शेवटचा राज्यकर्ता आहे की जो देवभूती या नावाने ओळखला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 10 राज्यकर्ते 112 वर्ष राज्य, पुष्यमित्र शुंग हा त्याचा संस्थापक आणि देवभूती हा शेवटचा शुंग राजा. महत्त्वाचे प्रशासन व्यवस्था आहे तशी वेगळ्या अर्थाने चालू केली, काही नवीन बदल केले. परंतु विचारधारातला बदल म्हणजे जे जैन आणि बौद्ध धर्माला दिलेला जो राजा आश्रय होता त्याच्या पलीकडे जाऊन एक वैदिक धर्माला ब्राह्मणी सनातनी धर्माला एक वेगळ्या अर्थाने पुनरुज्जीवन शुंग राज्य घराण्यामुळे मिळालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचमुळे शुंगाचं जे प्रादेशिक नियंत्रण होतं हे विशेषतः माळवा, जालंधर, पंजाब विशेषतः दिव्यवदन आणि तारानाथ हे जे काही महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ किंवा स्रोत आपल्याला दिसून येतात त्याद्वारे आपल्याला असं म्हणता येईल की शुंगांचं वर्चस्व हे गंगेच्या प्रदेशात वरच्या गंगेच्या खोऱ्यात
पूर्वेकडला जो माळवा प्रदेश होता त्याच्यात आपल्याला दिसून येतो. या शृंग राजघराण्याच्या किंवा या सगळ्या काळाच्या संदर्भात आपल्याला विशेषतः कालिदास, पतंजलीचं महाभाष्य आणि कालिदासाचा दुसरा एक महत्त्वाचा ग्रंथ होता मालविकाग्निमित्र. याद्वारे मंत्रिपद किंवा नोकरशाही शहांची परिषद होती, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स होती, याचा दाखला मिळतो की ज्याच्यातून शुंग राजघराण्याची प्रशासकीय व्यवस्थेवर एक वेगळ्या अर्थाने प्रकाशझोत टाकला जाऊ शकतो किंवा तो मिळतो. त्याचबरोबर हे शुंग जे घराणं होतं ते विविध प्रांतामध्ये विभागलेलं होतं. की जे मौर्य साम्राज्याचा जो काही प्रशासकीय युनिट किंवा विभाग होता तो सुद्धा प्रांतच होता. जसं की एका अशोकन प्रांताचा व्हाईसरॉय हा एक ग्रीक अधिकारी होता. त्याच्यातून आपल्याला दिसतं की मौर्य साम्राज्य हे सुद्धा विविध प्रांतात दिसून येतं. तोच प्रशासकीय धागा आपल्याला शुंग राजघराण्याच्या प्रशासनामध्ये सुद्धा दिसून येतो. बरेचसे जे ट्रायबल बेल्ट किंवा आदिवासी प्रदेश होते त्या आदिवासी प्रदेशामध्ये आपल्याला राज्यव्यवस्थेतली एक वेगळी स्वायत्तता दिसून येते. त्यामुळे त्या आदिवासी प्रदेशातले जे काही आदिवासी नेतृत्व होतं त्यांना त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे किंवा त्या प्रदेशाच्या संदर्भात कुठलं धोरण अवलंबवायचं याचा पूर्ण अधिकार शुंग राजघराण्याने त्यांना दिलेला होता. त्यामुळे जंगलाच्या मध्ये राहणारे जे काही आदिवासी आणि शुंग राजघराण्यामध्ये याच्यामध्ये फार काही संघर्ष आपल्याला दिसत नाही, कारण दिलेली स्वायत्ता. त्याचबरोबर मंत्री परिषदेचा उल्लेख जसं नोकरशहांची परिषद आहे तशी मंत्री परिषदेचा उल्लेख सुद्धा कालिदास आणि पतंजली हे दोन महत्वाचे साधन स्त्रोत आपल्याला त्याच्यात त्याचा उल्लेख होतो. त्याचबरोबर कालिदासाचं जे काय साहित्य आहे ते पुष्यमित्र, शृंग आणि यज्ञसेन याच्यातल्या संघर्षावर एक वेगळ्या अर्थाचं भाष्य करताना आपल्याला दिसतं. ओके. त्यामुळे या काळातल्या जे काही पुष्यमित्राची कामगिरी आपल्याला कालिदासाच्या या ग्रंथामधून आणि यज्ञसेनाची कामगिरी आणि त्यांच्या असलेल्या आपसातले संघर्ष आपल्याला कालिदासाच्या मलिकाग्निमित्रम या साहित्याद्वारे दिसतो. त्यामुळे या काळामध्ये महत्त्वाचे शुंग कलाकार तयार झाले की ज्यांनी मानवी आकृती तयार करणे याला महत्त्वाचं प्राधान्य किंवा एक त्यांची ओळख आपल्याला दिसून येते. ओके. त्याचबरोबर शुंग राजघराणं हे जरी ब्राह्मणी सनातनी विचार परंपरेच्या दिशेने जाणार असलं तरी सुद्धा शुंग शासनकाकडून बौद्धगया, साची, भरभूत इत्यादी जे काय अवैदिक जे काय पंथ, धर्म आणि धार्मिक श्रद्धा होत्या त्या सगळ्यांना सुद्धा एक शासकाकडून, युंग शासकाकडून संरक्षण दिलेलं दिसून येतं. त्याचबरोबर महत्त्वाचा नंतरचा जो काय जी एक वेगळी पॉवर्स किंवा सत्ता आहे ती आहे शक, की ज्याला इंडो-सिथियन्स म्हणून ओळख मिळाली होती. आणि या इंडो-सिथियन्सचे सुद्धा काही नाणकशास्त्रीय पुरावे आहेत. खरं तर या शुंगाच्या नंतरचे जे आलेले जे काही राज्यकर्ते आहेत त्यामध्ये मोठा भरणा हा दक्षिण मध्य आशिया याच्यातून आहे आणि त्या सगळ्यांचा इतिहास हा खरं तर नाण्यांच्या आणि शिलालेखांच्या आधारावर उभा आहे. ओके. त्यामुळे इंडो-सिथियन्सना शक म्हणून जी ओळख मिळाली ती आपल्याला नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून दिसून येतो. तर हे जे इंडो-सिथियन्स किंवा शक होते यांचं मूळ खरं तर ओरिजिन जे आहे ते आपल्याला मध्य आशियामध्येच पुन्हा दिसतं. याचे जे किंवा शक जे होते त्याचे एक वेगळे सहशासक होते की जे वनोसिस गटाचे होते की ज्याला अझेज असं म्हटलं जातं. त्यामुळे यांनी पहिले जे पहिल्या शतकाचा जो मध्यवर्ती भाग आहे किंवा काळ आहे त्यामध्ये आपल्याला सिथियन राजवटीचा विस्तार झालेला दिसून येतो. त्या सिथियन राजवटीला आपण शक राजवटींचा इतिहास किंवा शक राजवटींचा प्रसार सुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे युग शके सुरू होण्याच्या अगोदर या सगळ्या काळाला किंवा या सगळ्या कालगणनेला विक्रम युग म्हणून ओळखलं जायचं. ओके. तर शकांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला उत्तर पश्चिम भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये जी काही नाणी निर्मिती आहे आणि जी काही नाणी सापडलेली आहे त्याच्यातून आपल्याला शकांचा इतिहास समजून घ्यायला किंवा लिहायला मदत होते. त्याचबरोबर उत्तर पश्चिम भारत जो आहे तो स्थानिक राजवंशांना सुद्धा जागा देत होता
की ज्यामुळे इंडोसिथियन राज्य हे प्रत्यक्षात अस्तित्वात येणं सोपं झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे इंडोसिथियन हे शक म्हणून ओळखले गेले आणि शक आणि कुशाण हे एक महत्त्वाच्या रिजनल पॉवर्स या काळातल्या मोहितोत्तर काळात होत्या. नंतरच्या काळात अजून 3-4 महत्त्वाच्या प्रादेशिक सत्तांचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे दुसरा जो एक महत्त्वाचा वांशिक समूह आहे की ज्याचा संस्थापक हा गोंडोफेरस होता, तो इंडो पार्थियन या वंशाचा आहे. त्यामुळे इंडो पार्थियन किंवा याला पहलव असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. आता हे जे इंडो पार्थियन आहे यांनी सुद्धा अगोदरच्या ज्या जमाती होत्या त्या जमातीसारखाच त्या जमातीचंच अनुकरण आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि इंडो पार्थियनांचं जे विस्तार आहे, राज्यविस्तार आहे, तो खरं तर सिस्तान ते अर्कुश्य आणि काबूल खोऱ्यापर्यंत विशेषतः गांधारा पलीकडचा जो काही काबूल खोर होतं, त्या गांधार ओलांडून खोऱ्यापर्यंत आणि जम्मू काश्मीर, जम्मू पठाण, कोट परिसरापर्यंत आपल्याला इसवी सन पूर्व 20 ते इसवी सन 45 या कालखंडामध्ये इंडो पार्थियनांचं इंटरॅक्शन इथल्या स्थानिक राज्यव्यवस्थेची, स्थानिक सत्तेशी आपल्याला झालेलं दिसून येतं. तर याचं जे धोरण होतं ते धोरण सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की स्थानिक राज्यकर्त्यांना त्यांनी सुद्धा या इंडो पार्थियन के पहिले यांनी सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. उदाहरणार्थ यांच्या काळामध्ये इंडो पार्थियनच्या काळामध्ये एक महत्त्वाची रिजनल सत्ता किंवा एक प्रादेशिक सत्ता उभी राहत होती की ज्याचं नाव होतं क्षत्र. त्या क्षत्रपालकांना यांनी एक वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य किंवा स्वायत्ता दिलेली आपल्याला दिसून येते किंवा त्याच्यामध्ये एक वेगळं मिश्रण किंवा एक भांडण किंवा संघर्ष आपल्याला या काळामध्ये दिसत नाही. ओके. नंतरच्या काळात जो काही कुजला कडफिसिस होता त्याच्या नेतृत्वामध्ये कुशाण जे काही राजघराणं उभं राहतं कुजला कडफिसिस च्या नेतृत्वामध्ये त्या कुशाणांचं जे आक्रमण या काळामध्ये होतं त्यामध्ये पहलव आणि शक किंवा या सगळ्या घराण्याचा ऱ्हास होताना दिसून येतो आणि एक नव्या पद्धतीने कुशाण साम्राज्याची निर्मिती या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कुशाण साम्राज्याचा पहिला जो काही संस्थापक किंवा कुशाणाचा वंशप्रमुख म्हणून जो गणला गेलाय तो कुजुला कडफिसिस म्हणून ओळखला जातो. हे सुद्धा एक मध्य आशियाई साम्राज्याचं भागच होतं. म्हणजे अगोदरचं जे आपण शक जमात किंवा जम्मू समूह राजघराण्याचा बघितला की जो यहुई जमातीच्या संदर्भात होता, तर कुशाण वंश किंवा कुशाण राजघराणा सुद्धा या यहुई जमातीमध्ये जे काही 5 कुळं होतं त्या कुळांपैकी एका कुळाशी संबंध असलेलं राजघराणं किंवा घराणं आपल्याला दिसून येतं. या कुशाण साम्राज्य तयार झाल्याच्या नंतर यांचा सुद्धा इंडो युरोप व्यापाराशी मोठ्या प्रमाणात संबंध असलेला दिसून येतो. ओके. आणि कुशाण राजघराण्याचा जो विस्तार आहे तो पुन्हा नव्याने उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्य भागातला जो चीन आहे, मध्य केंद्रबिंदू असलेला जो चीन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुशाणांचं साम्राज्य विस्तार आपल्याला दिसतो. या नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कुशाणचं साम्राज्य हे पहिल्यांदा पंजाब आणि या जो काही उत्तर पश्चिम प्रदेश होता त्याला धडक देऊन पार गंगेच्या खोऱ्यापर्यंत पोहोचले गेले आणि तिकडे त्याची पाळंमुळं किंवा तिकडे त्याचा विस्तार चीनच्या हद्दीमध्ये आहे आणि त्याचबरोबर एक मोठा जो प्रदेश आहे तो बॅक्टेरियाच्या भूप्रदेशामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. त्यामुळे यांचा विस्तार खरं तर उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमध्ये की जो आपण नकाशामध्ये किंवा जो काही नकाशा दिला त्याच्यामध्ये प्रकर्षाने किंवा नीटपणे बघू शकतो की ते या पद्धतीचं एक्सपान्शन किंवा या पद्धतीचा विस्तार झालेलं साम्राज्य होतं. त्याचबरोबर आशियाचा काही भाग विशेषतः उत्तर आणि पश्चिम सीमा या उपखंडातल्या ज्या होत्या विशेष मथुरा आणि मथुरेच्या आसपासला दिल्लीचा जो प्रदेश होता आणि मथुरेच्या पलीकडचा जो गंगा मार्ग होता बिहारमधील विशेषतः भागलपूरच्या मैदानी प्रदेशापर्यंतचा हा सगळा भाग कुशाण साम्राज्याने व्यापलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे शक, कुशाण आणि पार्थियन हे सगळे महत्त्वाचे स्थानिक राजघराणे आपल्याला दिसून येतात. त्यावेळे कुजुला कडफिसस हा जो काय कुशाणांचा राज्य होता त्याचा उल्लेख जे काही साहित्य आपल्याला सापडतं त्यामध्ये महान राजा ही पदवी कुजुला कडफिसस या संस्थापक राजाला
ती बिरुदावली चिटकवलेली दिसून येते. त्यामुळे हा जो कुशाण वंश आहे किंवा घराणं आहे ते इहुची जमातीच्या 5 जमाती याची एकी करून त्यांनी भारतावर प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे जे कुशाण शासक या काळात तयार होते त्याचं वर्णन खरं तर लॉ ऑफ लिव्हिंग वर्ल्ड असं सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. यातला जो कनिष्क होता, प्रथम त्याला बागो म्हणजे तो स्वतःला देव समजतो. अशा सुद्धा आशय आपल्याला या कुशाणाच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. तर ते कनिष्क कुशाणाच्याच राजवंशातला जो कनिष्क होता त्याचं राज्यारोहण आपल्याला इसवी सन 78 ते इसवी सन 144 मध्ये झालेलं दिसून येतं. ठीक आहे. परंतु 78 पासून जो काही कालगणना सुरू होते तो खरं तर आधुनिक शुकयुग मानला जावा असा एक महत्वाची चर्चा किंवा डिस्कोर्स या काळात उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामुळे ह्या कनिष्कांचा जो विस्तार आहे तो खरं तर साकेत, कौशंबी, पाटलीपुत्र, श्रीकॅम्पा तसेच गंगा यमुना खोऱ्यात झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ब्राह्मी लिपीमध्ये जे काही शिलालेख आहे ज्याला खरं तर चक्रवर्तीन असं म्हटलं जातं त्या चक्रवर्ती शिलालेखानुसार ब्राह्मणी शिलालेखानुसार या राजाचा उल्लेख महान राजा, राजांचा राजा, देवांचा पुत्र म्हणजे चक्रवर्ती असा नामोल्लेख आपल्याला ब्राह्मणी शिलालेखामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर या राजाचा इंडो ग्रीक लोकांनी याला कुठली उपाधी दिली किंवा बिरुदावली चिटकवली तर बॅसिलिओस बॅसिली म्हणजे राजांचा राजा. ओके. अशा पद्धतीचं एक महत्वाचा नामोल्लेख आपल्याला इंडो ग्रीक लोकांनी या प्रदेशातल्या लोकांचा केलेला आपल्याला दिसतो. ओके. त्याचबरोबर इतर म्हणजे काही यातल्या वैज्ञानिक आहे, काही गोष्टी भावनेशी निगडीत आहे, काही गोष्टींना असं आवडतं. परंतु तरी सुद्धा महाराजाधिराज किंवा राजांचा राजा ही सुद्धा बिरुदावली आपल्याला इथे दिसते. देवपुत्र, स्वर्गाचा पुत्र, तसेच रक्षणकर्ता, कैसर म्हणजे सीझर, कैसर हे सगळे नामोल्लेख आपल्याला दिसतो. ओके. त्यामुळे कुशाणांना पर्शियन, चीनी, रोमन आणि इतर सगळ्या उपाध्या आपल्याला या दिसून येतात. त्याचबरोबर कनिष्क जो होता त्या कनिष्काचे उत्तराधिकारी म्हणून हुविष्ककडे बघितलं जातं की ज्याने खरं तर 3 दशकाहून अधिक काळ राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं आणि ज्याने सूर्याची नाणी विशेषतः इंडिक, इराणी आणि ज्याच्यावर आणि मध्य आशियाई प्रदेशातल्या ज्या देवतांचे प्रतिमा या सगळ्या सोन्यांच्या नाण्यावर इम्पोज केलेली किंवा त्याची ठसे किंवा त्याची मारा केलेली आपल्याला दिसून येते. तर कनिष्काच्या उत्तराधिकाऱ्यामध्ये शेवटचा जो शासक येतो तो वासुदेव दुसरा आणि याच्या नंतर आपल्याला कुशाणांचं जे राजकीय क्षेत्र आहे ते संकुचित झालेलं दिसून येतो आणि नंतर ससानी शासक शापूर पहिला याच्यानंतर या साम्राज्याचा अंत झालेला दिसून येतो. त्यामुळे कुशाणांनी जी स्वायत्तता इथल्या लोकल डायनेस्टीजला दिली यामध्ये क्षत्रप हे एक महत्वाचे गट होता की ज्यांना या धोरणाचा फायदा झाला. त्यामुळे त्या कुशाणांनी क्षत्रप पद्धतीला बळकटी दिली असं आपण म्हणू शकतो आणि ज्यामुळे साम्राज्य असंख्य क्षत्रपांमध्ये विभागलं गेलं. त्यामुळे जे युनिफॉर्म मौर्यन एम्पायर होतं तसं एम्पायर उभं राहता पुन्हा त्याच्यामध्ये खंड पडत गेले. त्यामुळे कुशाणांच्या धार्मिक धोरणांमध्ये आपल्याला देवांची बहुलता म्हणजे इतर सर्व श्रद्धास्थान आहेत त्यांना एक महत्त्व दिलेलं दिसून येतं. त्यातला जो काही काटेकोरपणा किंवा कट्टरता आहे ती कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर यांच्या नाण्यांवर आणि इतरही सगळ्या बऱ्याच ठिकाणी इराणी देवतांची चित्र किंवा नावं कोरलेली दिसून येतात. पण ही जी इराणी देव आहेत ही यांचे जे उल्लेख आहे ते बरेचसे उलट्या पद्धतीची नावं आहे की जे ग्रेको बॅक्ट्रियन मध्ये आहे असं म्हटलं जातं. त्याच काळात कुशाणांनी एक महत्वाचं जो काही राजश्रय आहे तो बुद्ध किंवा बुद्धिझम यांना दिलेला आहे. ओके. आणि हा जो बुद्ध आहे या काळातला तो बोडो बुद्ध किंवा बुद्धांचे बोडो प्रतिनिधित्व म्हणून त्याला गणलं जातं. त्याचबरोबर एक महत्वाचं काय या ग्रीकांनी केलेलं आहे की यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि यांच्या स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आणि या सगळ्यांमुळे बुद्ध हा मानवी आकृतीमध्ये किंवा मानवी
संपूर्ण असा उभा असलेला बुद्ध पहिल्यांदा या कुशाणाच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बुद्धाचं चित्रण हे खरं तर शिवासारखं आपल्याला या काळामध्ये दिसून येतं आणि याच्या अशा पद्धतीच्या शैलीमुळे त्याला बोडो बुद्ध असं म्हणतात किंवा ग्रेको बुद्ध म्हणजे ग्रीको बुद्ध म्हणजे ग्रीक छाप किंवा ग्रीक स्टाईल आणि त्याचे जे काही महत्वाचे कौशल्य स्किल्स आहेत ते त्या कलाकृतीवर दिसून येतात. त्यामुळे ग्रीको बुद्धा बुद्धा बोडो बुद्धा असे सगळे उल्लेख आपल्याला दिसतात. त्याला शिवासारखं चित्रण केलं, मानवी प्रकृती मानवी आकारामध्ये बुद्ध अशी उभी असलेली मूर्ती आपल्याला याच काळात दिसून येते. त्यामुळे बौद्ध धर्म हा त्याच्या क्षेत्रात प्रचलित असलेल्या जे काही पंथ होते त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्या सगळ्या परिक्षेत्रामध्ये दिसून येतं. ओके. त्यामुळे त्यांनी काही अभयारण्य सुद्धा कुशाणाच्या काळात तयार केले. काही नवीन घटक शक आणि पार्शियन्स हे जे काही क्षेत्रीय नवीन घटक विशेषतः मनुष्य संदर्भात ते सुद्धा आपल्याला दिसतात. याच काळात त्यांनी स्वतःची लिपी, स्वतःची भाषा किंवा कोणतीही भाषा नव्हती अशा भारतीय समाजाचा अविभाज्य घटक होऊन भरीव योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. याचा एक महत्त्वाचा उल्लेख या काळातली जी काही पगडी आहे, अंगरखा आहे, पायघोळ होतं, बूट, लांब कोट, टोप्या, हेल्मेट हे सगळे जे काय आळशाई योद्धा वापरत असलेली जी काय पोशाख आणि हत्यारं होती ते तंत्रज्ञान आपल्याला या सगळ्या इतर राज्यकर्त्यांकडून मिळालं. त्याचबरोबर इतरही गैर राजकीय शक्ती कुशाण, शक, हुन या सगळ्यांबरोबर होत्या की ज्यांना औदुंबर, योद्धेय, महाल, शिबी, मुष्टी यासारखे प्रबळ कुळ आपल्याला दिसून येतात. त्यातला जो महत्वाचा पुढचा भाग आता की एक शक, कुशाण आणि या सगळ्याचा घराण्याचा इतिहास समजल्याच्या नंतर इतर ज्या काही रिजनल पॉवर्स होत्या त्याचा इतिहास सुद्धा आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे इमर्जन्स ऑफ रिजनल पॉवर्समध्ये आपण हा जो काही पूर्वसुरी किंवा पूर्व इतिहास आहे तो इंडो ग्रीक हे नेमके कोण आणि पश्चिम भारतातले शक क्षेत्रप याचा उल्लेख किंवा त्याचा एक ओघवता इतिहास त्याचा आढावा आणि सातवा हे तीन महत्वाचे जे इतर की ज्याला रिजनल पॉवर्स किंवा ज्याला प्रांतिक प्रांतिक सत्तांचा उदय म्हटलं गेलं त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. याचबरोबर ही जी काही तीन महत्वाची घराणी होती त्यांचं प्रशासन कसं होतं आणि या सगळ्या सातवाहनांचा राजकीय इतिहास सुद्धा या युनिट 2 मध्ये समजून घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा उद्दिष्टाच्या संदर्भात हा जो काळ आहे की ज्यामध्ये आपण त्या प्रांतिक सत्तांचा आढावा घेणं अपेक्षित आहे. तो पुन्हा मौर्योत्तर काळ म्हणूनच गणला जातो की जो जवळजवळ 3300 सीई पर्यंतचा उत्तर पश्चिम भारत आणि दख्खनमधील राजकीय घटनांनी ओतप्रोत भरलेला किंवा त्याचा आढावा आपल्याला या कालखंडामध्ये घेता येतो किंवा त्याचे उल्लेख आपल्याला या कालखंडामध्ये दिसतात. त्यावेळेस सातवाहन जो वंश होता की ज्याने दख्खनमधल्या सर्वात प्राचीन राज्य शासनाची स्थापना केली त्याचा तो समजून घेणं हे सुद्धा आपलं या विभागाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. त्यामुळे याचं उद्दिष्ट काय हा जो काय रिजनल पॉवर्स आहे म्हणजे प्रादेशिक सत्तांचा उगम समजून घेताना आपल्याला काय उद्दिष्ट आपली ठरलेली आहे तर मौर्योत्तर काळ 300 पर्यंत समजून घेणे विशेषतः उत्तर पश्चिम पश्चिम भारत आणि दख्खन मधल्या राजकीय घटनांच्या परिप्रेक्षितामध्ये सातवन राजवंश समजून घेणे आणि या काळात जे काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बदल झाले त्याचा सुद्धा आढावा घेणे. पुन्हा एक आपण फक्त आपला दृष्टिकोन आता अजून दख्खन आणि सदन किंवा साऊथ किंवा दक्षिणेकडे सरकवतो. आतापर्यंत आपण शक कुशाण ही जी काय साम्राज्य किंवा जे काय लोकल राज्यव्यवस्था घराणी बघितली हा प्रामुख्याने उत्तरेतला भाग आहे. आता आपण सौराष्ट्र, गुजरात, आंध्र हे जे काय प्रदेश आहे की ज्याला खरं तर विविध नावं आहेत या सगळ्या रिजन्सला अधोरेखित करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काय क्षेत्रप उभे राहिले ओके त्याच्यामध्ये जे काय महत्वाचे सातवाहन उभे राहिले त्याचा आढावा आपल्याला घेता येईल. तर या सगळ्या लोकांचा सुद्धा म्हणजे उत्तरेत जसं मौर्य साम्राज्याचं
संपर्क ग्रीक लोकांशी, विशेषतः बॅक्ट्रियामधल्या ग्रीक लोकांशी होता. तसंच ही जी काही छोटी-छोटी राज्य होती यांचा सुद्धा संपर्क आपल्याला या विदेशी विशेषतः मध्य आशियाई लोकांशी असलेला दिसून येतो आणि तो भयंकर व्यापक असा सांस्कृतिक संपर्क आहे, की ज्यामुळे भारतीय समाजात विदेशी घटकांचे एकीकरण करण्याला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली. जसं आपण आतापर्यंत आढावा घेतला, की की जी या सगळ्या याची पार्श्वभूमी पण आहे, की आतापर्यंत आपण शुंग, इंडो-सिथियन, इंडो-पार्थियन आणि कुशाण ही खरं तर आपली याची पार्श्वभूमी आहे. ओके. की जी आपण अगोदरच्या युनिटमध्ये समजून घेतली. या युनिटमध्ये आपण ओके विविध जे राजवंश आहे त्याच्या उगमासंदर्भातली चर्चा करणं अपेक्षित आहे, की जे मागच्या युनिटमध्ये एवढ्या सखोलपणे झालेलं आपल्याला दिसून येतं. तर यामध्ये आपण दख्खन विशेषतः दख्खनला समजून घेणे सुद्धा या विभागाचं एक महत्त्वाचा पैलू आहे. ओके. त्यामुळे इंडो ग्रीक सारखेच इतर जे महत्त्वाचे राजघराणे होते, विशेषतः सत्रप. सत्रपांमध्ये सुद्धा 2 होते. एक उत्तरेतले सत्रप आणि एक पश्चिम भारतातले सत्रप. त्यामुळे आणि मूलतः हे दोन्ही सत्रप काही निमित्ताने वेगळे आहेत. ते दाखवण्यासाठी इकडच्या क्षत्रपांना, उत्तरेशिवायच्या क्षत्रपांना वेस्टर्न क्षत्रप असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे इथे आपण दख्खन आणि पश्चिम भारत आणि मध्य भारत भौगोलिकदृष्ट्या याच्यामध्ये जे काही राजवंश उभे राहिले त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो पट्टा आहे विशेषतः सौराष्ट्र, गुजरात, माळवा, तिकडे अमरावती आणि आंध्रचा काही भाग, तर या सगळा जो काही यामध्ये ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा किंवा त्याच्या वसाहती आपल्याला असलेला दिसून येतात. हा एक पूर्व इतिहास. हे सगळे 2-3 मुद्दे समजून घेताना गरजेचं आहे. त्याचबरोबर अशोकाने जे काही शिलालेख प्रोड्यूस केले, खरं तर शिलालेख आणि लेण्यांमध्ये जी गती या सगळ्या काळामध्ये अशोक काळामध्ये झालेली दिसून येते, ती दुसऱ्या काळामध्ये दिसत नाही. त्या शिलालेखामध्ये सुद्धा इतर जे समूह आहे, विशेषतः आंध्र, संबर, पुलिंद हे दख्खनमधल्या जे जमाती आहेत त्याचे उल्लेख आपल्याला दिसून येतात. त्यामुळे अशोकाचं शिलालेख हे एक महत्त्वाचं साधन या काळाचा इतिहास रचण्याचं होतं. त्याचबरोबर महाकाव्य पुराणे हे सुद्धा त्यांनी सुद्धा एक महत्त्वाचा रोल या काळाचा इतिहास लिहिण्यावर केलेला आहे. त्याचबरोबर दख्खन हा प्रांत विविध नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध होता आणि त्या समृद्धतेमुळेच मौर्य साम्राज्याकडून काही बाबींचं शोषण म्हणजे नैसर्गिक संसाधनांचं शोषण आपल्याला दख्खन भूपटलावरच झालेलं दिसून येतं. तर हे नैसर्गिक संसाधनं दख्खनमधली काय होती, की त्यामध्ये सोने, हिरे होते, रत्ने होते. ओके. यातला बराचसा प्रदेश हा किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मौर्यांनी शोषलेल्या किंवा मौर्य साम्राज्याकडून त्याचा उपभोग घेतलेला दिसून येतो. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा, की दख्खनचे पठार किंवा दख्खन हा जो भाग आहे, तो खरं तर सोने, हिरे आणि रत्नांनी असा समृद्ध झालेला प्रदेश होता. नंतरचं जे महत्त्वाचं घराणं आहे, ते आहे सातवाहन घराणं. तर सातवाहन घराण्याचं याच काळात जे दुसरे महारथी होते, त्या महारथीशी विवाह झाल्यानंतर खरं तर सातवाहनांनी आपल्या राज्याचा पहिला पाया या दख्खन भूमीवर घातलेला किंवा ठेवलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे सातवाहनांच्या अगोदर जसं की सांगितलं सातवाहन हे पहिला या सगळ्या स्थितीत त्याच्यानंतर एक महत्त्वाचा राजा म्हणून उभा राहतो आणि सातवाहनाच्या उदयापूर्वी सुद्धा स्थानिक राजे आणि घराणी आपल्याकडे इथे असलेले दिसून येतात. ओके. विशेषतः इंडो ग्रीक. ओके. तर इंडो ग्रीक याचा जो इतिहास आहे तो आपल्याला विशेषतः नाण्यांवरूनच कन्स्ट्रक्ट केलेला दिसून येतो. ओके. आता इंडो ग्रीकमध्ये महत्त्वाचे जे काही राज्यकर्ते होते की ज्यांनी हा भूप्रदेश पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला. त्या साम्राज्यांच्या अंतर्गत जे काय हे राजे किंवा ग्रीक लोक कामावर किंवा त्यांची सर्व्हिस हायर केलेली आपल्याला दिसून येते. तसाही एक संपर्क आपल्याला मध्य आशियाच्या विशेषतः बॅक्ट्रियाच्या ग्रीक लोकांशी दिसून येतो. तर यातले जे महत्त्वाचे ग्रीक नावं आहेत राज्याची ते आहे डेमेट्रियस फर्स्ट, डेमेट्रियस सेकंड, अपोलोडोटस, पॅन्टलियन अँड ॲगॅलो
ॲगॅथोकल्स. ओके. तर यावरून आपल्याला दिसतं की नावांची बरीचशी गर्दी या इंडो ग्रीक संदर्भात दिसते. त्यामुळे एकाच वेळेस अनेक राजे किंवा एकाच वेळेस अनेक व्यक्तिमत्व राज्य करत असावी असा एक आपल्याला त्याच्यातून अर्थ काढता येतो. त्याचबरोबर स्थिर संबंध जसं की 112 वर्ष शुंग राजघराण्याच्या संदर्भात एक एवढा मोठा प्लॉट किंवा एवढा मोठा स्पॅन दिसून येतो. त्याच्यावरून आपल्याला असा अर्थ काढता येतो की शुंग घराणे स्टेबल होतं. पण इथे इथे प्रत्येक वेळेस राज्यकर्ते बदलत जात आहेत इंडो ग्रीकांच्या संदर्भामध्ये. त्यामुळे स्थिरता अजून इंडो ग्रीकांना लाभलेली दिसून येत नाही. असा त्याचा अर्थ या काळात होतो. त्यामुळे आतापर्यंत 42 राजांचे उल्लेख, ग्रीक राजांचे उल्लेख आपल्याला संसाधनावरून साधारण दिसून येतात, की ज्याला आपण ग्रेको बॅक्ट्रियन आणि इंडो ग्रीक राजा म्हणून. त्यातल्या 34 राजांची जी महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्याला ती नाण्यांच्या आधारावर मिळते. त्यामुळे ग्रीक जेव्हा या भूप्रदेशामध्ये त्यांनी आपलं साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा त्यांनी सोने, चांदी, तांबे आणि निकेल या धातूंपासूनची नाणी पाडण्याचा नाणी पाडली. आणि ग्रीकांची जी नाणी होती ती भारतीय वजनाचं जे मानांकन होतं, त्या मानांकनानुसार तर्कीय संगतीच्या आधारावर ते नाणी. बऱ्याचशा नाण्यावर काही धार्मिक चिन्ह होती जी खरं तर राजेशराहीच्या पोर्ट्रेटमधून झालेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे डेमेट्रियस पहिला, दुसरा, याच अपोलोडेटस या सगळ्यांच्या नंतर एक महत्त्वाचा जो राजा आहे तो आहे मिनांदर. त्या मिनांदर राजाची माहिती आपल्याला मिलिंद पन्नू या हा जो काय पाली ग्रंथ आहे त्या पाली ग्रंथातून मिळते, की ज्याला पाली ग्रंथाने त्या मिनांदरला मिलिंद असं म्हटलं. त्यामुळे मिलिंदचं आणि त्या काळातले जे बौद्ध भिक्षू होते नागसेन याचा संवाद हा मिलिंद पन्नू या नावाने प्रकाशित झालेला, या नावाने त्याची नोंद आपल्याला दिसून येते. त्यामुळे मिलिंद पन्नू हे सुद्धा इंडो ग्रीक रिलेशन समजून घेण्यामध्ये, हे इंडो ग्रीक राज्यकर्त्याचा धोरण समजून घेण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. खरं तर मिलिंद पन्नू हे प्रश्नोत्तराच्या संदर्भात आहे. मिनांदर या राजाला जे काही प्रश्न पडले बुद्धिझम आणि इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये, तर नागसेन हे भिक्षू त्याच्या सगळ्या शंकाचं निरसन करतात, असा आशय मिलिंद पन्नू या ग्रंथाचा आहे. त्याचबरोबर गांधारवरील हे जे काही इंडो ग्रीक राज्य होतं ते पर्थियन आणि शक याच्यातील संघर्षामुळे नंतरच्या काळात संकटात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे मिलिंद पन्नू, त्यामुळे मिनांदर आणि सगळ्या याच्यानंतर ग्रीक राज्यवटी किंवा ग्रीक राजांनी एक वेगळ्या पद्धतीची राज्यव्यवस्था पाहिली आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ग्रीकांनी आणि या सगळ्यांनी इतर ज्या काही स्थानिक सत्ता होत्या त्यांना एक स्वायत्ता दिलेली असल्यामुळे पश्चिम भारतामध्ये जे शक होते, की ज्यांना क्षत्रप असं सुद्धा म्हटलं जातं. शक आणि क्षत्रप हे एकाच घराण्याची संबंधाचे नाव आहे. ओके. त्यामुळे हे दोन पद्धतीचे सत्रप होते, एक उत्तरेतले आणि पश्चिमेतले. त्यामुळे उत्तरेतल्या सत्रपांपेक्षा यांची वैशिष्ट्य थोडी वेगळी असल्यामुळे यांना वेस्टर्न क्षत्रप किंवा पश्चिमी क्षत्रप असं म्हटले गेले. त्यामुळे कुशाण काळात पश्चिम भारताच्या बऱ्याचशा भागांवर खरं तर या क्षत्रपांचं राज्य आपल्याला असलेलं दिसून येतं. कुशाण काळात का होतं? कारण कुशाण काळाने या कुशाण काळामध्ये इतर ज्या काही स्थानिक सत्ता होत्या त्यांना एक स्वायत्तता दिलेली होती. त्यामुळे या सगळ्या याच्यातला पहिला जो काही राजा होता पश्चिमी क्षत्रपांमधला, तो आहे नहापान. ओके. तर नहापानाच्या संदर्भातली माहिती आणि त्याची कामगिरी आणि त्याच्या इतर जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपल्याला नाणी आणि शिलालेख याच्यावरून त्याच्या संदर्भातला माहिती मिळते. तर हे जे काही नाणं आपण या स्लाइड्समध्ये बघतो ते नाणं पश्चिमी क्षत्रप काळातलं नाणं आहे आणि बहुधा त्या राजघराण्यातला पहिला राजकर्ता असावा. त्यामुळे नहपान याचा उल्लेख आपल्याला पूर्वीचे जे शिलालेख होते त्याच्यातही आढळतो. पण नंतरच्या काळात हे क्षत्रप, पूर्वीचे जे शिलालेख होते त्याच्यामध्ये नहपानाला क्षत्रप असं म्हटलं गेलं. पण नंतरच्या काळातले जे काही शिलालेख आहेत त्याच्यामध्ये त्याला महाक्षत्रप किंवा राजन अशी सुद्धा बिरुदावली या असं सुद्धा एक शीर्षक लागलेलं दिसून येतं. त्यामुळे नहापानाचं जे राज्य होतं
की जो प्रसून क्षेत्रफळाचा नेतृत्व त्याच्याकडे होतं. ते राज्याचा विस्तार आपल्याला गुजरात, सौराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, राजस्थानचा काही भाग आणि सिंधू खालचा प्रदेश असा आपल्याला नहपानाच्या काळामध्ये दिसून येतो. त्यावेळेस सिंधूचा खालचा भाग आणि सगळं त्याच्यात आलं. ओके. याच काळामध्ये रुद्रदामन पहिला हा नहापानानंतर क्षत्रपाच्या या सगळ्या याच्यामध्ये दिसतो आणि या काळातला प्रशस्ती शिलालेख जे आहे ते प्रशस्ती शिलालेख या काळातल्या सामाजिक राजकीय आणि विशेषतः रुद्रदामनांच्या कामगिरीवर प्रकाश शोध या प्रशस्ती शिलालेखामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. त्याचबरोबर सातवाहन जे आहेत की ज्यामध्ये नंतरच्या काळात गौतमीपुत्र सातकर्णी हे त्याचे जे असोसिएट असलेले पण सिमुखा नावाचे राज्यकर्ते जे होते की जे खरं तर संस्थापक म्हणून आपल्याला दिसतात. ओके. त्यामुळे हे जे सातवाहन राजवंश आणि राजघराणं होतं या काळातलं ते खरं तर दख्खन मधले जे शक घराणं होतं त्याच्या समकालीन असलेलं घराणं आपल्याला दिसून येतं. ओके. परंतु या सातवाहन राजघराण्यामुळे किंवा राज्यामुळे आपल्याला दख्खनमध्ये पहिल्यांदा एक चांगल्या स्ट्रॉंग अर्थाने मजबूत अर्थाने राजेशाही राज्यव्यवस्थेचा प्रारंभ झाल्याचा किंवा त्याचा पाया घातल्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. आता सातवाहनाचा इतिहास समजून घेताना सुद्धा आपल्याला पुन्हा इतिहासाचं साधन म्हणून नाणी, शिलालेख, पुराण कथा, दंतकथा याचा आधार घ्यावा लागतो. त्याचबरोबर जे बौद्ध शिलालेख आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला सातवाहनाच्या संदर्भातली माहिती मिळते. त्याचबरोबर विविध धार्मिक स्थळांना ज्या देणग्या दिल्यात त्याची नोंद सुद्धा आपल्याला बौद्ध शिलालेखामध्ये दिसते. त्यामुळे सिमुका हा सातवाहनाच्या काळातला पहिला राज्यकर्ता आहे की जो इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ज्याचा प्रवेश होतो आणि हा या सातवाहन काळातल्या एका राजाने सुद्धा महत्वाची नाणी पाडलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ती नाणीचा जो प्रदेश किंवा विस्तार आहे तो आंध्रामधला करीमनगर, पूर्व दख्खनमध्ये ह्या सातवाहनांचं राज्य आंध्राच्या करीमनगर पासून ते पूर्व दख्खनमध्ये झाल्याचे निर्देश आपल्याला सातवाहनकालीन नाणी दिसतात. दुसरीकडे दुसऱ्या पद्धतीची जी नाणी विशेषतः नाणेघाट आणि नाशिक लेण्यांच्या शिलालेखांमध्ये आढळली ती खरं तर पश्चिम दख्खनमध्ये कशी पद्धतीची सातवाहनांची सत्ता स्थापित झाली याचा निर्देश करतात. सातवाहनांची राजधानी ही पैठण की जी ज्याला प्रशस्ती म्हटलं जायचं, प्रतिष्ठान असं म्हटलं जायचं, ती असण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे पूर्व दख्खन, आंध्र, पश्चिम हे एकत्र होण्याचा मार्ग मोकळा झाला. गौतमीपुत्र सातकर्णी हा सिमुका नंतरच्या काळातला पुढचा अत्यंत शक्तिशाली सातवाहन शासक होता. ओके. की ज्याला शक, यवन आणि पहलवानचा संहारक म्हणून त्याचं वर्णन या काळात केलं जातं. कारण नाशिकमधली जी प्रशस्ती आहे ती गौतमीपुत्र सातकर्णी त्याचे सुद्धा उल्लेख आपल्याला दिसतात की ज्यामध्ये त्याचा उल्लेख हे आसिकांचं शासक असल्याचं वर्णन केलेलं आहे. आसिका म्हणजे ऋषिका, गोदावरी आणि कृष्णाच्या मधोमधचा प्रदेश. ओके. त्याचे शासक. आसका म्हणजे उत्तरेला आसक किंवा ऋषिका, मुळका म्हणजे मध्य दक्षिण दख्खनमधील प्रतिष्ठानचा सभोवतालचा प्रदेश असा हा पट्टा आपल्याला सातवाहनाच्या काळात दिसून येतो. याचा प्रादेशिक विस्तार हा लष्कराच्या जोरावर सातवाहनाचा प्रादेशिक विस्तार लष्कराच्या जोरावर आपल्याला दिसून येतो. या सातवाहन राजांकडे पायदळ सोडून घोडदळ, रथ आणि हत्ती हे सगळे आपल्याला आढळतात. महासेनापती हे प्रमुख प्रशासनातले अधिकारी ज्याला आपण इंग्लिशमध्ये आर्मी कमांडर म्हणू शकतो ते होते. त्याचबरोबर त्यांना सैन्याबरोबर इतरही नागरी कामं पार पाडावी लागायची अशा पद्धतीचं प्रशासन सातवाहन काळामध्ये आपल्याला दिसतात. आणि नागरी आणि लष्करी याची सगळीची जी देखभाल होती ती विशेषतः कृषी संसाधनांवरचा जो कर किंवा शुल्क आकारलं जायचं त्याच्यातून दिसतो. ओके. त्याचबरोबर मिठाच्या उत्पादनांसह इतरच्या हस्तकला या काळात उदयाला आलेल्या होत्या. त्याच्यावर सुद्धा कर लावले जायचे ज्याला करुकार असं म्हटलं जायचं. तर त्या शुल्कावर खरं तर सातवाहनांचं प्रशासन चाललेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या सगळ्या मध्य आशियाशी संबंधित असलेल्या या सगळ्या वंश, स्थानिक राजवटी, पश्चिमी क्षत्रप, सातवाहन, शक, कुशाण या सगळ्यांचा समाचार, या सगळ्यांचं समरी किंवा आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतली.
पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण एका नव्या इतिहासाच्या प्रकरणाकडे जाऊ आणि एवढं बोलून आज आपण थांबूया. नमस्कार.